हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. इट्स बीन 6 डेज मी कोणतीही व्हिडिओ शूट केली नाही. मेन चॅनलचा एक व्हिडिओ शूट करून टाकलाय. आज संडे आणि 5 तारीख आहे आणि आज आपल्या फॉर्च्युनरला 2 वर्ष कंप्लीट झाली. ऍक्च्युली ती क्रेटा आहे पण ती आयडेंटिफाईड ॲज अ फॉर्च्युनर. तर मी तुम्हाला दाखवतो तिचा पण रिव्ह्यू थोड्याशा, की कशी मी चालवली, कशी यूज केली, किती डेंट गेले, किती स्क्रॅचेस गेले आणि बाकीच्या गोष्टी बऱ्याच काय. नथिंग बट आय एम जस्ट ट्राईंग टू इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल अँड स्टोरी टेलिंग स्किल्स. वेट अ मिनिट, एक फोन आलाय, मी रिसीव्ह. तर तुम्ही विचार करत असाल की हा टी शर्ट मी का घातलाय, जर याच्यावर एवढे डाग पडले. कारण या टी शर्टची पण एक स्टोरी आहे आणि ॲज आय सेड की मी तुम्हाला एक स्टोरी सांगतोय, मी स्टोरी टेलिंग स्किल इम्प्रूव्ह करतोय. या टी शर्टची स्टोरी अशी आहे की हा नवीन आहे पण याच्यावर डाग पडले कारण मी होळीच्या दिवशी घातलेला आणि स्ट्रॉंग कलर याच्यावर टाकले आणि त्यामुळे ते डाग तसेच राहिले. तर आपण जाऊया, मी तुम्हाला दाखवतो आता गाडीची काय सिच्युएशन आहे, किती किलोमीटर चालली, 2 वर्ष आणि डेंट्स, जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं. आणि आज संडे असल्यामुळे घरात चिकन बनतंय पण घरात नॉनव्हेज खाणारा फक्त एकच व्यक्ती आहे. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी व्हेज बनणार आहे. मी बनवी किंवा मग आई बनवेल. रिसेंटली मी बुक्स वाचायला सुरुवात केली आणि या वर्षी माझा संकल्प होता की 2025 मध्ये मी कमीत कमी 15 तरी नवीन बुक्स वाचून कंप्लीट करणार आहे. तर आता आपण कारमध्ये आलोय आणि मी तुम्हाला दाखवतो कार आपण किती किलोमीटर चालवली. तर कारमध्ये बसल्यानंतर पहिल्यांदा जी गोष्ट नोटीस होते ती साऊंड सिस्टीम आणि गणपतीची मूर्ती. त्या दिवशी कार घेतली त्याच दिवशी माझा मोठा भाव आणि बहिणी दोघांनी ही गणपतीची मूर्ती गाडीत बसवलेली. नंतर मी ज्यावेळेस शिफ्ट झालो त्यावेळेस ही मूर्ती माझ्या स्टुडिओमध्ये होती, ती मी नंतर गाडीत बसवली. ही साऊंड सिस्टीम आहे जी गाडी बरोबर चाललेली. याचा अजून प्लास्टिकचा कागद मी काढलेला नाही, जसं या शीट्सचा. लेट मी शो यू गाडीचं किती किलोमीटर रनिंग झालं. 34,776 किलोमीटर आतापर्यंत कारचं रनिंग झालं आणि आता फ्यूल आहे 437 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. कारमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि स्टोरी टेलिंग व्हिडिओ बनवण्यासाठी मी हा फोन होल्डर घेतलेला पण आजपर्यंत काय याचा यूज नाही झाला. कार घेतल्यानंतर थोड्या मॉडिफिकेशन केल्या, त्यामध्ये मी हे कर्टन्स लावून घेतलेले आणि 2 वर्ष झाले तरी बरेच सबस्क्रायबर्स मला प्रश्न विचारतात की अजून प्लास्टिकचे कागद का काढले नाहीत. तर दिसायला कितीही ऑड दिसत असेल तरी हे प्लास्टिक असल्यामुळे पोलिसांना वाटतं की गाडी नवीन आहे आणि पोलीस थांबवत नाहीत. अननेसेसरी जो केओस आहे तो अवॉइड करण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आणि मला काही त्रास नाहीये या गोष्टी. लेट मी शो यू गाडीला पडलेले स्क्रॅचेस आणि डेंट्स. ऍक्च्युली माझ्याकडून कधी स्वतः ऍक्सिडेंटली पण ऍक्सिडेंट नाही झाला, पण ज्यावेळेस गाडी रोडवर चालते त्यावेळेस आपण आजूबाजू येणाऱ्या वाहनांना थांबवू नाही शकत. अँड एव्हरी डेंट हॅज इट्स ओन स्टोरी. सांगतो मी तुम्हाला. तर हा सेक्सी स्क्रॅच गाडीला कसा पडला याची पण एक स्टोरी आहे. माझा एक मित्र आहे, तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लव्ह ट्रायंगल मध्ये होता. त्याची गर्लफ्रेंड आणि तिचे 2 बॉयफ्रेंड, हा आणि अजून एक. तर त्याची ज्यावेळी कॉन्ट्रोवर्सी झाली त्यावेळेस त्याने मला फोन केला, प्लीज कम राईट नाव राईट हेअर. तर मी गडबडीमध्ये त्याला घेण्यासाठी थोडं फास्ट गाडी पार्किंग मधून काढण्याचा प्रयत्न केला आणि प्रोबॅबली आय थिंक त्यावेळेसच हा स्क्रॅच गेला किंवा मग नंतर पण गेला असेल, कारण तो इन्सिडेंट खूप मोठा होता. पण त्याची आठवण म्हणून मी हा स्क्रॅच आजपर्यंत ठेवलाय. तो मी इन्शुरन्स मध्ये पण कव्हर करण्याचा प्रयत्न नाही केला. दिस इज माय कार्स नंबर प्लेट. तर हा माझ्या कारचा नंबर आहे. हा त्यावेळी मी चॉईस नंबर म्हणून घेतलेला MH46CH4546. तर इन्सिडेंट असा आहे की समोरून जरी नंबर प्लेट स्ट्रेट वाटत असेल तरीही ज्यावेळेस स्टॉप अँगलने तर थोडी वाकडी तिकडी झाली. याची पण स्टोरी आहे. कार घेतल्यानंतर 15 दिवसानंतर माझ्या भावाने ज्यावेळेस गाडी सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली रोडवर त्यावेळेस एक अंडर एज मुलगा आला. हिज सरनेम वॉज कांबळे अँड त्याने गाडी समोरून ठोकली, ऍक्टिवा. तर आपली कार एका जाग्यावरच उभी होती आणि समोरून त्या लहान मुलाने ऍक्टिवा कारला ठोकली आणि तो डेंट पडला. त्यानंतर तो पण मी कधी नीट केला नाही, कारण आय थिंक तो एक नजरबट्टू सारखा वर्क करतो की माझ्या गाडीला नजर नाही लागत. समोरून राईट साईडला पण एक स्क्रॅच आहे, नंबर प्लेट वाकडी तिकडी आहे आणि लेफ्ट साईडला पण हा जो तुम्ही बघताय तो एक स्क्रॅच गेलेला आहे. सिटीमध्येच कार चालवताना ज्यावेळेस सिग्नलला कार उभी होती त्यावेळेस एक ऑटोवाला आला आणि आय थिंक त्याला थोडी जास्त घाई होती. त्याने क्रॉस घेतली आणि त्याची ऑटो माझ्या गाडीला घासली. आता ट्रॅफिक मध्ये थांबून त्याच्यासोबत भांडण करण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे मी जाऊन दिला. या सगळ्या गोष्टी मी इन्शुरन्स मध्ये कव्हर करू शकतो पण मुद्दाम ठेवलेले आहेत कारण बुरी नजर वाले तेरा. कारण प्लीज, ऑलरेडी खूप नुकसान झालंय, याच्यापेक्षा जास्त नुकसान डायजेस्ट करण्याची माझी तरी आता ऐपत नाही. दिस इज हाऊ आय यूज माय कार इन लास्ट 2 इयर्स. तर हा होता माझ्या फॉर्च्युनरचा छोटासा रिव्ह्यू बिकॉज शी आयडेंटिफाईड ॲज फॉर्च्युनर LGBTQ मेंबर.